नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. तर आज आपण आलो देवेंद्र आर्ट मध्ये जानेवाडा कडे लोकेटेड आहे आणि इथे भरपूरसे असे छोटे आणि मोठे गणपती आहे. छोटे तेवढे जास्त लहान नाही आहे, पण बाल स्वरूप मध्ये इथे बाप्पा आपल्याला दिसेल आणि मोठे मोठे आपण पाहू शकतो की खूप मोठे मोठे हाईट मध्ये सुद्धा गणेशजी इथे निर्माण कार्य सुरू आहे. तर आपल्यासोबत भाऊ आहे ना, हे आपल्याला सांगणार आहे की कुठकुठले मंडळाचे गणपती इथे जे आहे बनून राहिले आहे. मी हर्षल वाघ, मी देवेंद्र सोबत काम करतो. ही मूर्ती जी आहे हे सदर तुकाराम शाळची आहे. हे 13 फुटाची मूर्ती आहे. अच्छा, 13 फुटाची. आणि ही जी आहे बाजूची ही कॉफी हाऊस इकडे आतमध्ये आहे. ही कॉफी हाऊस चौकची आहे, धरमपेठ. अच्छा, धरमपेठली मूर्ती इकडे बनवत आहे. अच्छा, आणि ही खूप मोठी मूर्ती आहे पहा इकडे. मूर्ती आहे ही फुटाळ्याची आहे. अच्छा, ही आमच्याकडे सर्वात मोठी मूर्ती आहे. फुटाळामध्ये कुठे बसते? फुटाळा जो पूल जो संपतो ना त्याच साईडला, ते उतारावर. अच्छा, तिथे. तिथे. ओके. आणि ही वाडीतली मूर्ती आहे. अच्छा, वाडीला जाणार आहे इथून. आणि ती कडमेश्वरची मूर्ती आहे. कडमेश्वरची मूर्ती आपण तिकडून बघू समोरून, त्या साईडनी, कारण इकडून दिसणार नाही. या इकडे. इकडे या, इकडे बाल स्वरूपची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसेल. अशी मूर्ती एक अजून बनत आहे चितारोडीमध्ये, जिथे मधात आहे मोदक. तर इथे पण मधात मोदक राहणार आहे का? इथे मधात मोदक आहे. अच्छा. उंदीर वगैरे आहे. अच्छा, इथे उंदीर. ही जरीपटकातली मूर्ती आहे. ही जरीपटकाला जाणार आहे. हो. अच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला कशी आवडत आहे मूर्ती बाल स्वरूप मध्ये मला नक्की कमेंट मध्ये सांगाल. अजून कोणकोणत्या मूर्ती आहे आपल्याकडे? आपल्याकडे हे वगैरे आहे. हे बर्डी हनुमान गल्लीतली मूर्ती आहे. बर्डी हनुमान मंदिर. हनुमान गल्ली. अच्छा, हनुमान गली. हा. आणि ही सिव्हिल लाईन्सची मूर्ती आहे. हे सिव्हिल लाईन मध्ये. लाईन्स मधली मूर्ती आहे. सिव्हिल लाईन मध्ये. सिव्हिल लाईन मध्ये. अच्छा. पहिल्यांदा आलाय. आणि ही जी आहे ही वाली मूर्ती. ही खांबल्यातली मूर्ती आहे. अच्छा, खांबल्यातली मूर्ती आहे. ओके. आणि ही जी आहे नंदनवन मधली मूर्ती आहे, राधाकृष्ण मधले स्वरूपात. अच्छा. हे बसून आहे नंदी महाराज, त्यांच्यावर गणपती आपल्याला दिसेल. आणि अजून हे इकडली मूर्ती, हे खांबची मूर्ती आहे. गरुड खांबची. कुठे येते? हे चितारोडीचं ते थोडंसं संतीचा जो गणपती हा, बसतो हा. ना, त्याच्या समोर बाजूला. चितारोलीमध्ये एवढे सारे गणपती बनतात, तो तिथून जवळ पडते, पण एवढ्या दुरून मूर्ती बनून तिकडे, असं का बरं? ज्याला जिथं बनवायची इच्छा राहते, ज्याला जिथं अच्छा. आवडते तो तिथं करतो. एक कामामध्ये फरक राहतो. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे एक फोटो लागलेली आहे. अशा प्रकारचं गणपती पूर्णपणे निर्माण होणार आहे आणि आपल्याला दिसेल. हा गणपतीचा फेस आहे. अजून कोणती मूर्ती आहे आपल्याकडे? आणखी हे आहे नंदनवन मधली मूर्ती आहे. अच्छा, हे नंदनवन मधली. ओमनगर मधली राधाकृष्णाच्या स्वरूपातली मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे ही कडमेश्वर मधली आहे आपल्याकडे. अच्छा, ही वाली आहे. आणि ही धंतोलीतली मूर्ती आहे. ही वाली मूर्ती. ही संत्र्यावर बसणार आहे, ऑरेंजवर आहे. अच्छा, ऑरेंज वरती बसणार आहे. ऑरेंजची थीम आहे यांची. अच्छा, ऑरेंज सिटीची थीम दिलेली आहे यावेळेस. ही वाली ऑरेंज पेंडॉलची थीम आहे, ऑरेंज सिटी म्हणून ही मूर्ती. मित्रांनो, आपण नेहमी पाहतो की नंदी महाराजवर गणेशजी जे आहे विराजमान असतात, पण इथे आपण पाहू शकतो एक नवीन आर्ट बनवलेला आहे. नवीन म्हणजे असं नवीन नाही आहे, पण सिंहावरती गणेशजी तुम्हाला दिसेल. आणि देवीच्या रूपमध्ये पण असं काही देवीचं रूप नाही दिलेलं आहे, नॉर्मल गणेशजीच आहे, पण सिंहावरती विराजमान आपल्याला दिसेल. आणि खूप मोठा सिंह. कुठला आहे गणेशजी? हनुमान गल्लीतली आहे. हनुमान गल्ली. हनुमान गल्ली सीताबर्डी. तिथे तुम्हाला माहित आहे की कोणत्या थीमवर तिथे पेंडॉल वगैरे बनत आहे? असं काही सांगितलं? असं ओल्ड थीम आहे त्यांचे. जसं पितळीची मूर्ती राहते ना, तशा अच्छा. पद्धतीतलं ते काहीतरी थीम आहे त्यांचं. अच्छा, ते आता वेळेवर वेळेवर. शकते. तर मित्रांनो, आपण खूप काही माहिती तुम्हाला सांगू, कारण आता आम्ही जस्ट पेंडॉल व्हिजिट केलेले आहे. तर जिथे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल की कुठे कोणती थीम आहे, तर तसा आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहिजे. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय.